नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील सध्या अस्वस्थ आहेत। अर्थात ही अस्वस्थता राजकीय स्वरूपाची आहे। 2 वर्षांपूर्वी अजितदादांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले। उरलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये जयंत पाटील हेच एकमेव दिग्गज होते असं म्हणता येईल। त्यांची स्वतःची काही राजकीय गणिते होती। लोकसभा निवडणुकीनंतर जे काही निकाल महाराष्ट्रात समोर आले ते पाहता आपली राजकीय गणिते योग्यच होती याची त्यांना खात्री पटली। बरे झाले आपण अजितदादांसोबत गेलो नाही असे त्यांना नक्कीच वाटले असेल। लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेतही महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल आणि काकांनी थोडेफार प्रयत्न केले तर मुख्यमंत्री पदाची लॉटरी आपल्याला लागू शकते असा जयंतरावांचा आडाखा होता। तो गैर नव्हता। राष्ट्रवादीतून तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा होती, परंतु त्यामुळेच उरलेल्या मोजक्यांमध्येही जयंतरावांना प्रतिस्पर्धा निर्माण झाली। विधानसभेची निवडणूक झाली आणि अनेकांचे अंदाज चितपट झाले। जयंतरावांचे आत्तापर्यंत जुळवून आणलेले गणितही विस्कटले। त्यात विधानसभेचे संख्या गणित असे काही फसले की जयंतरावांसारख्या अनेकांचा पुरता हिरमोड झाला। तेव्हापासूनच जयंतरावांबद्दल चर्चा सुरू झाली। त्यांच्यासाठीच मंत्रिमंडळातील एक जागा भाजपने रिक्त ठेवली असंही म्हटलं जातंय। तिकडे त्यांच्या पक्षातही जयंतरावांची कोंडी सुरू झाली आहे। परंतु राजकारणात मुरलेल्या जयंतरावांनी तडकाफडकी कोणताही निर्णय न घेण्याचा संयम दाखवलाय। अप्रत्यक्षपणे आणि अनेकदा उघडपणे सत्ताधाऱ्यांकडून आमंत्रण येऊनही जयंतराव आपले चिरपरिचित स्मितहास्य करत नकार देत राहिले। अर्थात हा नकार केवळ प्रतीक्षेचा आहे। योग्य वेळ संधी आली की जयंतराव इकडे डेरे दाखल होतीलच। तुर्तास त्यांचे आस्ते कदम सुरू आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।